Hello everyone. Today I welcome you all in this English lecture. Today we are going to discuss about the chapter The World Heritage. So let's begin. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization to have significant cultural or natural importance to humanity. तर सगळ्यात पहिलं वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय? वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा. तर मग इकडे काय म्हटलंय की जी वर्ल्ड हेरिटेजची साईट आहे ती कोणी डिटरमाइन केली आहे? युनेस्कोनी. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. तर यांनी का डिटरमाइन केली होती? कारण नॅचरल इम्पॉर्टन्स मिळावा ह्युमॅनिटीला, म्हणून यांनी ही साईट डिटरमाइन केली होती. ॲज सच द साईट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. मग इथे काय म्हटलंय की हे साईट्स प्रोटेक्ट केले जातात इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रामकडून, आणि हे ॲडमिनिस्टर कोण करतं? पुन्हा युनेस्कोच ॲडमिनिस्टर करतं. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. मग इथे काय म्हटलं की हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात ते असे जागा असतात की ते कल्चरली पण खूप इम्पॉर्टंट असतात आणि नॅचरली पण खूप ब्युटिफुल असतात, आणि ते वेगवेगळ्या प्रकारात मिळू शकतात आपल्याला. कोणतं फॉरेस्ट असू शकतं किंवा कोणतं लेक असू शकतं, तर कोणते हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स पण असू शकतात, कोणते बिल्डिंग्सही असू शकतात किंवा कोणते सिटीज पण असू शकतात. तर सगळे इन्क्लुडेड आहेत वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये. ओके. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. तर इथे काय म्हटलं की जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत म्हणजे जे जागतिक वारसा आहेत ते कॉम्बिनेशनही असू शकतात, म्हणजे कल्चरलसुद्धा किंवा नॅचरलसुद्धा. तर ह्याचं कॉम्बिनेशनसुद्धा असू शकतं. फॉर एक्झाम्पल इथे चायनाचं दिलं आहे यांनी. माउंट व्हँगशॅन इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. तर इकडे त्यांनी माउंट व्हँगशॅनचं एक्झाम्पल दिलं आहे जे की चायनामध्ये आहे. तर इथे त्यांनी काय सांगितलं ते एक ह्युमन कल्चर पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तिकडच्या संस्कृतीनुसारही ते इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, कारण ते चायनीज आर्ट आणि लिटरेचरला रिलेटेड आहे. आणि तो माउंटन एक खूप ब्युटिफुल माउंटन आहे, म्हणजे तिकडची सिनरीही खूप चांगली आहे, तिकडचे सगळे लँडस्केप्स वगैरेचे कॅरेक्टरिस्टिक्स एकदम मस्तच आहेत. तर म्हणून इकडे त्यांनी माउंट व्हँगशॅनचं एक्झाम्पल दिलं आहे जो की चायनाचं आहे. तर त्यांनी तिकडे तेच म्हटलं की हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे, कल्चरल पण आहे आणि नॅचरल पण आहे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आता आपण हिस्ट्री बघूया वर्ल्ड हेरिटेज साईट्सची. ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साईट्स अराउंड द वर्ल्ड began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. तर इथे काय म्हटलं की ही जी आयडिया होती वर्ल्ड हेरिटेज साईट्स बांधायची ही खूप लवकर आलेली, पण जो मोमेंटम होता, जी चालना होती ती खूप लेट भेटली. म्हणजे 1950sमध्ये ते मोमेंटम भेटलं की ॲक्च्युली आपल्याला असं असं क्रिएट करायचं आहे. इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. मग 1954मध्ये इजिप्तनी प्लॅन केलं की आता ते एक अस्वान हाय डॅम बांधतील. का? कारण त्यांना नाईल रिव्हरचं पाणी पाहिजे होतं, कलेक्ट करायचं होतं आणि ते कंट्रोलसुद्धा करायचं होतं. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वूड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द आबू सिम्बिल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्टियन आर्टिफॅक्ट्स. मग इथे काय म्हटले की जो इनिशियल प्लॅन होता, म्हणजे जो स्टार्टिंगचा प्लॅन होता डॅम कन्स्ट्रक्ट करायचा, तो फ्लड झाला असता. का? कारण त्या व्हॅलीमध्ये आबू सिम्बल टेम्पल्स होते आणि त्याचे सोर्सेससुद्धा होते. कशाचे? इजिप्शियन आर्टिफॅक्ट्सचे. ओके. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959 दॅट कॉल्ड फॉर द डिसमॅन्टिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. मग इथे काय म्हटलंय की हेच टेम्पल्स प्रोटेक्ट करायला युनेस्कोनी एक इंटरनॅशनल कॅम्पेन लॉन्च केलं. कधी? 1959मध्ये. आणि त्याला काय म्हटलं? डिसमॅन्टलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स. कोणत्या? हायर ग्राउंडवर. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 million, $40 million ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. मग या प्रोजेक्टला एस्टिमेटेड कॉस्ट किती लागली? $80 million आणि 40 million. आणि हे जे फंड्स होते हे 50 वेगवेगळ्या कंट्रीजमधून आले. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites
initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. आता हे जे त्यांनी कॅम्पेन लॉन्च केलं ते खूप सक्सेसफुल झालं आणि त्याच सक्सेसमुळे युनेस्कोनी आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स यांनी परत एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन केलं आणि त्यांनी काय क्रिएट केलं, एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन क्रिएट केलं जे कसली जबाबदारी घेईल, जे कल्चरल हेरिटेज आहे त्याला प्रोटेक्ट करायची जबाबदारी घेईल. म्हणजे जे मोठे मोठे फोर्ट्स असतात, टेम्पल्स असतात, ह्या सगळ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी पुन्हा एक इनिशिएटिव्ह घेतलं आणि एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन क्रिएट केलं. ओके. शॉर्टली thereafter in 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historical culture sites but to also protect the world's significant natural and scenic sites. मग इथे काय म्हटलं आहे आता की 1965मध्ये एक व्हाईट हाऊस कॉन्फरन्स झालं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट म्हणून नाव दिलं. आणि हे कशासाठी आयोजित केलं त्यांनी, जे हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स आहेत हे प्रोटेक्ट करण्यासाठी आणि जे जगातले जे सिग्निफिकंट नॅचरल आणि सिनिक सिनरीज आहेत तेही प्रोटेक्ट करण्यासाठी. सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट एकदम. फायनली इन 1968 the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. मग फायनली 1968मध्ये काय झालं, एक इंटरनॅशनल युनियन बोलवलं गेलं कशासाठी, कन्झर्वेशन ऑफ नेचरसाठी. आणि त्यांनी काय डेव्हलप केले, सिमिलर गोल्स डेव्हलप केले. गोल्स म्हणजे आपण एखादा निश्चय घेतो ना की आता काही करून जे कल्चरल साईट्स आहे प्रोटेक्ट करायचेच. मग ते सिमिलर गोल्स त्यांनी डेव्हलप केले आणि ते कुठे प्रेझेंट केले, UN ला, युनायटेड नेशन्सला प्रेझेंट केले. एक कॉन्फरन्स होता युनायटेड नेशन्सचा, तर त्या कॉन्फरन्सला त्यांनी प्रेझेंट केले. आणि मग हे कुठे हेल्ड झालेलं, स्टॉकहोममध्ये, जे कुठे आहे, स्वीडनमध्ये आहे. आणि हे सगळं कॉन्फरन्स कधी हेल्ड झालेलं, इन द इयर 1972. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चर अँड नॅशनल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स ऑन November 16, 1972. मग आता हे सगळं प्रेझेंटेशन वगैरे त्या लोकांनी फॉलो केलं. ते जे गोल्स होते तेही त्यांनी म्हणजे नीट लिहिले, त्या लोकांनी सगळं फॉलो केले त्यांचे गोल्ससुद्धा. आणि मग फायनली ही जी कन्व्हेन्शन होती प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेजची, ही अडॉप्ट केली गेली. आणि अडॉप्ट कोणी गेली, युनेस्कोज जनरल कॉन्फरन्सनी. कधी, November 16, 1972मध्ये. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरचं. म्हणजे ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, हिचं ॲक्च्युली काम काय हे याच्यात लिस्ट केलं आहे त्यांनी. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. तर आता ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, हिचं मेन काम काय आहे, म्हणजे जबाबदार कशासाठी, एस्टॅब्लिश करायला. म्हणजे कोणती साईट आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जी लिस्टच्या टॉपवर असणार हे डिसाईड करते कोण, वर्ल्ड हेरिटेज कमिटी. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. आता ही जी कमिटी आहे हिची मीटिंग वर्षातून एकदा होतेच. आणि या मीटिंगमध्ये कोण असतं, हे रेप्रेझेंटेटिव्स कोण असतात, 21 स्टेट पार्टीजचे रेप्रेझेंटेटिव्ह असतात जे दर 6 महिन्याला इलेक्ट होऊन येतात. आणि इलेक्शन कोण करतं, जनरल असेंब्ली इलेक्शन करते. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. मग आता हे जे स्टेट पार्टीज आहेत, म्हणजे 21 स्टेट पार्टीज आहेत, हे लोक काय करतात, हे लोक आयडेंटिफाय करतात की आता नेक्स्ट टाईम कोण येणार लिस्टमध्ये, म्हणजे कोणती साईट येणार लिस्टमध्ये. आणि हे विदिन टेरिटरीज असतात. ओके. आणि मग त्याच्यानंतर ते लोक सगळे एकत्र मीटिंग करतात आणि मग फायनली ते लोक डिसाईड करतात की जी नेक्स्ट कमिटीची मीटिंग असेल त्यामध्ये कोणती कोणती साईट येणार. तर हे ॲक्च्युली काम आहे कोणाचं, द वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता एखादा मॉन्युमेंट किंवा एखादा टेम्पल जर त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटची पदवी पाहिजे असेल तर त्याला काय काय स्टेप्स फॉलो करावे लागतात, म्हणजे काय काय प्रोसिजर असतो. तर देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. तर 5 स्टेप्स आहेत वर्ल्ड हेरिटेज साईट बनण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं काय, जी पण कंट्री आहे किंवा स्टेट पार्टी आहे ती खूप सिग्निफिकंट असायला पाहिजे. म्हणजे त्या कंट्रीमध्ये कल्चर
आणि नॅचरल साईट्स खूप इम्पॉर्टंट असले पाहिजे, म्हणजे लोकांनी त्याला खूप महत्त्व दिलं पाहिजे, तर ती एलिजिबल आहे. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. तर ह्याला आपण टेंटेटिव्ह लिस्ट म्हणणार. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. तर टेंटेटिव्ह लिस्ट एवढं इम्पॉर्टंट आहे की पुढे प्रोसिजर जाऊच नाही शकत. म्हणजे समजा जर ताजमहल घेतलं मी एक्झाम्पलमध्ये, तर सगळ्यात पहिलं ते नॉमिनेशन कशात होणार? टेंटेटिव्ह लिस्टमध्ये. मग ते टेंटेटिव्ह लिस्टमधून ते पुढे जाणार. जर ते टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्याचं सिलेक्शन नाही झालं मग फर्दर प्रोसेस नाही होणार. ओके, मग टेंटेटिव्ह लिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम द टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. मग जे कंट्रीज आहेत ते काय करतात? टेंटेटिव्ह लिस्टमधून ते पुढे कुठे पाठवतात? नॉमिनेशन फाईलमध्ये. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 advisory bodies consisting of the International Council of Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. आता नॉमिनेशन फाईल नंतर कुठे जातात ते? थर्ड स्टेपला 2 ॲडवायझरी बॉडीज असतात. कोणते कोणते? इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स आणि वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. तर हे काय करतात? सगळे ॲनालिसिस करतात, रिव्ह्यू वगैरे करतात आणि मग रेकमेंडेशन्स देतात. ओके, कोणाला रेकमेंडेशन्स देतात? वर्ल्ड हेरिटेज कमिटीला. आणि मग फायनली काय होतं? मग एक मीटिंग होते वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये आणि तिकडे कोण असतात? हे जे ॲडवायझरी बॉडीज आहेत ते सुद्धा असतात. मग ते लोक डिस्कस करतात, रिव्ह्यू वगैरे काढतात आणि मग त्याच्यानंतर फायनली ते लोक डिसाईड करतात की कोणती साईट सगळ्यात वर असली पाहिजे, मग कोणती सेकंड असली पाहिजे. मग अकॉर्डिंगली सगळं साईट्सचं सिलेक्शन होतं. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. मग काय म्हटलं इथे? ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ही वर्षातून एकदा भेटते. हे लोक रिव्ह्यू घेतात सगळं, हे लोक रेकमेंडेशन्स घेतात, मग फायनली डिसाईड करतात त्या मीटिंगमध्ये की कोणती साईट ॲड केली जाणार वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये. मग फायनल स्टेप काय? द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर or not a nominated site meets at least one of 10 सिलेक्शन क्रायटेरिया. मग काय सांगितले? 10 सिलेक्शन क्रायटेरियाज असतात, तर त्यातून एक तरी क्रायटेरिया मध्ये बसली पाहिजे ती पर्टिक्युलर साईट, तरच ती नॉमिनेट केली जाते. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया इट कॅन देन बी इन्स्क्राईब ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. जर ती साईट ह्या क्रायटेरियामध्ये फिट बसते तरच मग इन्स्क्रिप्शन होतं त्याचं वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चूजन, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. मग एकदा ही साईट सिलेक्ट झाली मग त्या प्रोसेसने ते लोक सिलेक्ट करतात, म्हणजे चूज करतात आणि मग ही फायनली प्रॉपर्टी होते त्या पर्टिक्युलर कंट्रीची. फॉर एक्झाम्पल इंडियाचं मी तुम्हाला सांगितलं तर ताजमहल इंडियाची प्रॉपर्टी आहे, मग ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट होणार आणि मग ही फक्त इंडियाची नाही, मग त्या पर्टिक्युलर इयरसाठी ती इंटरनॅशनल कम्युनिटीची पण साईट होणार. म्हणजे ती पूर्ण वर्ल्ड वाईड ओळखली जाणार त्या पर्टिक्युलर इयरसाठी, त्याला दर्जा भेटणार वर्ल्ड हेरिटेज साईटचा. समजलं? टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आता टाईप्स इकडे दिलेत वर्ल्ड हेरिटेज साईट्सचे. ॲज ऑफ 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज अकॉर्डिंग टू द मॅप. तर आता इथे 2009चा डेटा घेतला त्या लोकांनी, तर त्यांनी काय सांगितले की 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत आणि हे 148 कंट्रीजमध्ये लोकेट केले गेले आहेत. 689 ऑफ दिस साईट्स आर कल्चरल अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक द सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे 689 साईट्स आहेत यातले हे कल्चरल आहेत, म्हणजे संस्कृतीच्या प्रमाणे आहेत. आणि त्याचं एक्झाम्पल काय दिलं? एक तर सिडनी ओपेरा हाऊस आहे जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि एक हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना आहे जी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. 176 आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन्स इन द US. मग 196 हे नॅचरल आहेत आणि हे लोकेट कुठे गेले आहेत? US मध्ये. येल्लोस्टोन अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड. आता 25 जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहे हे आपण मिक्स कन्सिडर करतो, म्हणजे अर्धे नॅचरल आहेत आणि अर्धे कल्चरल आहेत. फॉर एक्झाम्पल यांनी काय दिलं? दॅट इज नॅचरल अँड कल्चरल्स पेरूस मच्चू पिच्चू इज वन ऑफ दीज. मग इथे त्यांनी एक्झाम्पल कसलं दिलं? नॅचरल अँड कल्चरल पेरूचं मच्चू पुच्चू. ओके, म्हणजे हे मिक्स आहे. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. इटलीमध्ये सगळ्यात जास्त आहेत. किती आहेत? 44 साईट्स आहेत. ओके,
India has 36, 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट्स. तर इंडियामध्ये 36 आहेत, त्यातले 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल आहेत आणि एक मिक्स्ड आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज into 5 geographic zones which include Africa, Arab states, Asia Pacific including Australia and Oceania, Europe and North America and Latin America and the Caribbean. तर आता वर्ल्ड हेरिटेज कमिटीनी जो वर्ल्ड आहे तो 5 जॉग्राफिक झोन्समध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं आहे. तर सगळ्यात पहिलं ॲफ्रिकन कॉन्टिनेंट आहे, नंतर अरब स्टेट्स आहेत जे UAE वगैरे आहेत ते गल्फ कंट्रीज, नंतर एशिया पॅसिफिक आहे त्यात ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया आहे, मग फोर्थ काय युरोप आहे तुमचा पूर्ण, नॉर्थ अमेरिका आहे आणि फिफ्थ तुमचा लॅटिन अमेरिका आणि करेबियन आहे म्हणजे वेस्ट इंडिज वगैरे. नेक्स्ट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. आजकाल जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत ते डेंजरमध्ये आहेत. तर काय आहे, लाईक मॅनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, many world heritage sites are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic and environmental factors like air pollution and acid rain. तर इथे काय सांगितलं आहे, जे दुसरे नॅचरल आणि हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स आहेत त्याचप्रमाणे आजकाल जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत तेही डेंजरमध्ये आहेत, म्हणजे बोलतो ना डिस्ट्रॉय होऊ शकतात. कशामुळे, एक तर वॉर्समुळे, नंतर नॅचरल डिझास्टर्स आहेत म्हणजे अर्थक्वेक्स वगैरे आले, भूकंप वगैरे आला, त्याच्यानंतर अनकंट्रोल अर्बनायझेशन म्हणजे साईट्स तोडतात बिल्डिंग वगैरे बांधण्यासाठी, काय ना काय नवीन टेक्नॉलॉजीज आणण्यासाठी. परत खूप जास्त टुरिस्ट अट्रॅक्शन असतं म्हणून तिकडे खूप जास्त ट्रॅफिक असतं टुरिस्टचं, म्हणजे खूप जास्त जणं बघायला येतात ते पर्टिक्युलर स्पॉट. आणि दुसरं काय एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत जसं की एअर पोल्युशन आहे, खूप जास्त पोल्युशन असतं, मग ॲसिड रेन आहे, कधी कधी खूप जास्त पाऊस पडतो, मग त्याच्यामुळे जे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत ते खूप डेंजरमध्ये आहेत. World heritage sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. आता हे जे डेंजरवाले साईट्स आहेत म्हणजे वर्ल्ड हेरिटेज डेंजर साईट्स आहेत त्यासाठी एक वेगळीच लिस्ट आहे आणि ही कोणी प्रस्तुत केली आहे, वर्ल्ड हेरिटेज कमिटीनेच केली आहे. आणि मग जर काही नुकसान झालं त्या पर्टिक्युलर वर्ल्ड हेरिटेजला, त्या साईटला, मग ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्यांच्याकडे फंड्स असतात म्हणजे पैसे जमवलेले असतात, सगळे डोनेट करतात तिकडे पैसे. मग हे जे पैसे आहेत ते लोक ते साईटला देतात म्हणजे त्या पर्टिक्युलर साईटला देतात जी डॅमेज झाली असेल ते. फॉर एक्झाम्पल आता जर मी एक्झाम्पल घेतलं आपल्या इंडियामधलं की कोणतं तरी आता आपली हेरिटेज साईट डॅमेज झाली आहे, फॉर एक्झाम्पल कुतुब मिनारला काहीतरी झालं आहे, ओके, आणि कुतुब मिनार वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजरमध्ये येत असेल म्हणजे त्या पर्टिक्युलर लिस्टमध्ये येत असेल, मग आता ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी ती काय करणार, त्यांच्याकडे फंड्स असणार 20-30 करोड रुपये वगैरे असणार किंवा 10,000 करोड 20,000 करोड यांच्याकडे ती फंड असते. मग ते लोक काय करणार, ती फंड घेणार आणि कुतुब मिनारच्या कन्स्ट्रक्शनला परत ते लोक वापरणार आणि मग पुन्हा ती वर्ल्ड हेरिटेज साईट उभी करणार. ओके. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट ऑर रिस्टोर द साईट. आणि मग ॲडिशनमध्ये वेगवेगळे प्लॅन्स वगैरे केले आहेत त्या लोकांनी का, वर्ल्ड हेरिटेज साईटच्या प्रोटेक्शनसाठी. ओके. इफ हावेवर अ साईट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स which allowed for it to be originally included in the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. मग इथे काय म्हटलंय, जर एखाद्या साईटनी त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लूज केले म्हणजे आता ताजमहल बघायला येतात खूप लोक आणि जर ताजमहलमध्ये स्वच्छता वगैरे नसेल, काही नीट वगैरे नसेल, लोक ते नीट मेंटेन नसतील करत, तर मग वर्ल्ड हेरिटेज कमिटी ते बघून घेणार आणि मग फायनली ते डिसाईड करणार की आता ताजमहलला वर्ल्ड हेरिटेज लिस्टमधून बाहेर काढायचं आणि मग ते लोक फायनली डिलीट करतात, बाहेर काढतात त्याच्यातून, कारण तेच जे इम्पॉर्टन्स आहे ते नाही राहणार ना त्या पर्टिक्युलर स्पॉटला, म्हणून ते लोक बाहेर काढतात सरळ. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.org. मग इथे काय सांगितलं, तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल तर तुम्ही ही वेबसाईट व्हिजिट करू शकता जी आहे whc.unesco.organization. सो व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस चॅप्टर. तर कन्क्ल्युजन काय आहे की ह्या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली त्यांनी वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल सांगितलं आहे, आपल्याला युनेस्कोबद्दल सांगितलं आहे. तर इकडे आपला मेन मोटो काय पाहिजे, जे आपले हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत, टेम्पल्स आहेत, ते आपण नीट प्रोटेक्ट केले पाहिजे. तिकडे कोणी जर काही वेडेवाकडे हरकत करत असतील तर ते आपण थांबवले पाहिजे. तिकडे नेहमी स्वच्छता निर्माण केली पाहिजे आपण. म्हणजे माहिती आहे आजकाल कसे
जे मॉन्युमेंट्स आहेत हिस्टॉरिकल फोर्ट्स वगैरे आहेत तिकडे जे लोक आहेत ते तसे थुकतात वगैरे, परत ते मिसगाईड करतात, नीट काही वापर नाही करत, तर आपण ते सगळं थांबवायला पाहिजे. कारण हे खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या भारतच्या संस्कृतीच्या नुसार, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि आपणच आपले जे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत, कल्चरल मॉन्युमेंट्स आहेत, हे आपण मेंटेन केले पाहिजे. कारण जर आपणच नाही केले तर दुसरे कसे करणार ना. मग यांनी ह्यात तेच सांगितलं की जे पण तुमचे कल्चरल साईट्स आहेत याची तुम्ही रिस्पेक्ट करावी आणि ते नीट मेंटेन ठेवावे. आणि त्यांनी क्लिअरली लास्टला सांगितलं पण आहे की जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, जर तुम्ही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स नीट मेंटेन नाही केले, जर त्यांना इम्पॉर्टन्स नाही दिला, तर मग ते त्या लिस्टमधून डिलीट होऊ शकतात. ओके, सो दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. विल मीट ऑन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.